मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आपल्यासोबत सर आज सासवडमध्ये सभा पार पडते विजय शिवतारेंच्या आग्रहाखाली। विजय शिवतारे कामाला जोरात लागलेत आणि त्यांनी या सभेचं आयोजन केलं आहे। हजारो लोक या ठिकाणी मतदार आलेत आणि गेल्या अनेक वर्षामध्ये या बारामतीमध्ये अजितदादा पवार यांनी केलेली विकासाची कामं त्याच्या कामाची पोचपावती आजच्या या निवडणुकीमध्ये त्यांना जनता देईल आणि बारामतीवर महायुतीचा झेंडा फडकेल। काय नेमकं बारामतीचं ॲनालिसिस आहे ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार या ठिकाणी महायुतीचा उमेदवारी करतात? अजितदादांनी केलेलं काम हे सगळ्यांना माहीत आहे आणि अजितदादांच्या कामाची पद्धत सगळ्यांना माहीत आहे आणि डेव्हलपमेंट हाच मुद्दा अजितदादांनी घेतला आणि गेले अनेक वर्ष या बारामतीमध्ये या पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा विकासाचंच काम केलं आणि आज लोकांना विकास पाहिजे। आज देशात मोदीजी विकास करतायत, राज्यामध्ये महायुतीचं विकासाचं काम चालू आहे आणि विकासाला मत देणार लोक। शेवटचा प्रश्न, मत संजय मंडलिकांनी जे वक्तव्य केले शाहू महाराजांबद्दल की राजे हे वारसदार नाहीत, तर काय त्यावर वाद सुरू आहे सध्या? तिकडे जाणार मी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ज्यांनी आज सासवडमध्ये सभा पार पडते। अजितदादासुद्धा आहेत आणि सोबत एका गाडीतून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। विजय शिवतारे हे या गाडीचं स्वारथ्य करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्यासोबत अजित पवार, चंद्रकांत पाटील हे एकाच गाडीतून प्रवास करताना आपण पाहू शकतो आणि सभास्थळाकडे आता मुख्यमंत्री रवाना झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि त्या नक्कीच निवडून येतील असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे आणि ज्या पद्धतीने अजित पवारांनी या बारामती लोकसभा मतदारसंघात कामं केलेली आहेत त्यामुळे निश्चितच महायुतीचा उमेदवार या ठिकाणावर निवडून येईल अशा पद्धतीची भूमिका ही मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे आणि आता थोड्याच वेळात सभेला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन प्रसाद सम, योगेश बोरसे, TV9 मराठी, सासवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।